तर मॅचला होते सुरुवात. तिसऱ्या फेरीतील हा मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघाने आपण पाहिलं तर एक एक सामना जिंकलाय. बाई मिळाले आहे ते म्हणजेच अष्टभुज स्फोट लहुपाडा टीमला. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. पहिलं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय दयानंद तुंबडा. संतोष वलवीचा हा पहिला फटका स्क्वेअर लेगला पकडलाय झेल आणि संतोष वलवी याचा समाप्त झालाय खेळ. स्पिन केलं होतं या ठिकाणी आपण पाहिलं तर बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं, परंतु फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती, नजाकत नव्हती, पॉवरफुल फटका नव्हता. फक्त हलक्या हाताने निश्चितच चेंडूला खेळलं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केलाय दयानंद तुंबडा या खेळाडूनं. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलाय. यावेळेस नंबर 2चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. उत्तम ढिंडा. मागच्या पहिल्या मॅचमध्ये त्यांनी अतिशय जबरदस्त रोल प्ले केला होता. चांगली बॅटिंग केली होती. आपल्या संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं. मैदानाच्या आतमध्ये जे बैल आलेत त्यांना मात्र थोडंसं बाहेर काढायचं आहे, कारण अतिशय महत्वाचा मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केलं होतं. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. एका धावेनं निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर जे अकाउंट आहे ते ओपन झालंय ओम सागर ब्राह्मणगाव या टीमचं. थेंबे थेंबे तले साचे. एका एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती नेहमी तरसावं लागलंय. पहिला बॉल आपण पाहिला तर पहिल्या बॉलचा रिझल्ट जो आहे तो लागला होता साई कृपा स्पोर्ट विरापाडा टीमच्या बाजूनं, कारण संतोष वलवीची एक मोठी विकेट त्याने मिळवली. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा हॅपटाकर बॉल चेंडूला पाठवल्या डिक्लरेशन झोनमध्ये. मिळतील फक्त 2 धावा आणि या 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 3 या आकड्यावरती. अतिशय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, यात काही शंका नाही आहे. म्हटलं जातं ना, जीवनात कधीच हार मानायची नसते. रामायणामध्येच एक सुंदर उदाहरण आपण पाहिलं. जीवनात कधीच हार मानू नका मित्रांनो, कारण सकाळी उठल्यानंतर रामाला राज्य मिळणार होतं, परंतु सकाळी उठल्यानंतर त्याला 14 वर्षाचा वनवास मिळाला होता. वेल कधी काय घडवेल काही सांगता येत नाही आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखी एक महत्वाचा विकेट या ठिकाणी मिळवलाय दयानंदनं. काय जबरदस्त परफॉर्मन्स होते आजच्या दिवसामध्ये दयानंद तुंबडा या खेळाडूचा. बाळा वलवे येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता माझं जी सलामीची जोडी होती ना ती मात्र या ठिकाणी डगआउटमध्ये परतले, यात काही शंका नाही आहे.
आता मात्र जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल बाला अँड उत्तम या खेळाडूला. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये झेल. ओ हो हो हो, 2 क्षेत्ररक्षकांना झाली आहे चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. म्हटलं जातं ना, मनुष्याला ठेच ही मोठ्या डोंगरानं नाही तर ती एका छोट्या दगडानं लागते. म्हणून या क्रिकेटच्या पटलावरती छोट्या छोट्या चुका आहेत त्या नेहमी सातत्याने सुधारायला हव्या. झाली आहे ऋषिकेश आणि विकीकडनं चुकी. कॉलिंग या ठिकाणी खूप महत्त्वाची होती. विकीला असं वाटलं होतं की कॅच ऋषिकेश पकडेल आणि ऋषिकेशला असं वाटलं होतं की कॅच मात्र या ठिकाणी विकी पकडेल. म्हणून क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप महत्त्वाची असते आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडूंनी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केले नाही आहे. चेंडू 1 बाउन्सनं लॉंग ऑफच्या बाहेर 4 धावांकरता रवाना झालाय. चौकार येतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतो. चेंडू जातो डिक्लरेशन झोन मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर फक्त आणि फक्त 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कड़वी है बोली, दिल है रंगोली, इसमें पत्थर क्यों लोग देखते हैं, मुझको तो दिखता है इसमें कोई सनम. अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामे, मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामे. धन्यवाद अडीजे राजेश दीपक घोरकेने नंबर 2 षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. म्हटलं जातं ना, आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, परंतु तुमच्या मनातील विचारणं हे नेहमीच पॉझिटिव्ह असायला हवेत. हे मी करेन आणि हे मी करणार आणि हे मी करू शकतो असा जर एखादा पॉझिटिव्ह विचार तुमच्यामध्ये असेल तर निश्चितच तुम्ही चांगलं कार्य करू शकता. परंतु तुमच्या मनामध्ये जर नकारात्मक विचार असतील तर निश्चितच तुम्ही काही करू शकत नाही आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिला बॉल टाकत असताना चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर टाकलाय. वाईट बॉल. एक्स्ट्रा चतुर्मध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 10 धावा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, जाना चाहते थे ठाना लेकिन पोच नहीं पाए पुन्हा. बाईकच्या सुरमध्ये एक सिंगल धाव पूर्ण होते. मैदानी शातमध्ये एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचले आहे ते म्हणजेच 11 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका, परंतु कनेक्शन प्रॉपर आहे. मिळतील 6 धावा. जाऊ द्या ना, मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी. धन्यवाद अडीचे. या षटकाराच्या सायनं धावफलक झाले ते म्हणजेच 17 धावा. धावफलकावरती लागल्या आहेत. आता मात्र एक चांगला धावफलक पाहायला मिळतंय. बालानं चांगले बॅटिंग केली आहे. नंबर 4 या क्रमांकावरती येऊन सुरुवातीला आपण पाहिलं
विकेश संतोषला त्यांनी मात्र काही केलं नाही आहे. त्याच्यानंतर उत्तम येतो 3 नंबरवरती 1 धावावरती खेळतोय, परंतु 4 नंबरवरती बालानं येऊन 3 बॉलमध्ये 12 धावा बनवलेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच डाव्या एसटीच्या बाहेरील बॉल आहे आणि वाईट बॉल. वाईटनं धावफलक पुढे सरकतं ते म्हणजेच 18 धावा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं मिड विकेटला ओ हो 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 एका टप्प्यानं चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. झडप मारली होती या ठिकाणी, चांगला एफर्ट्स लगावला होता, परंतु चेंडूला रोखू शकले नाही आहे दयानंद. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावन करता येतोय चौकार आणि या चौकारानं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 22. अजून सुद्धा चेंडू आपण पाहिले तर शिल्लक आहेत ते म्हणजेच 3. कदाचित 30चा आकडा क्रॉस केला जाईल का. 3 बॉल शिल्लक आहेत आणि ज्या अर्थानं स्ट्राईकवरती आपण पाहिला तर बॅटर बाला सध्या तरी चांगली बॅटिंग करतोय, पण पूर्णपणे सेट झाला यावेळेस. यावेळेस फटका सुंदर आहे आणि पकडला जातो या ठिकाणी झेल. संपतोय बालाचा देखील खेळ. आउट. सौरा धन्यवाद. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय देवा वळवी. दोन बॉल शिल्लक आहेत आणि निश्चित आपण या ठिकाणी पाहिलं तर धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजेच 22 धावा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताला चेंडूला फक्त जंटल पुश करायचं होतं. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. एक सिंगल धाव येते. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. वाईट साठी रिव्ह्यू घेतला फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. वाईट आहे. आउटफील्ड अंपायर डिसिजन, तुमचं डिसिजन काय? वाईट. यस, परंतु वाईट आहे की मग नाही याच्यासाठी फिल्डिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतला.
येस वाईट बॉल असणार आहे. पुन्हा हा बॉल मात्र टाकावा लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती म्हणजेच 24. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि धावसंख्या आपण पाहिली तर 24 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. यावेळेस हवाई हल्ला केलाय क्षेत्ररक्षक अति वेगानं मात्र या ठिकाणी 3 आले होते. मात्र 1 बाउन्सनं चेंडूला मात्र कलेक्ट या ठिकाणी केलंय. 3 धावा पूर्ण केल्या. चौथ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी मात्र नाही असं उत्तर आलंय. परंतु 3 कंप्लीट होत आहेत. 3 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 27 या आकड्यावरती आणि लक्ष असणार आहे 28 2 ओव्हरमध्ये. 14च्या सरासरीनं या 28 धावा पूर्ण कराव्या लागतील. यानंतर होणारा मॅच असणार आहे विजय संघ आणि त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा या 2 संघामध्ये. घेऊ की छोटासा डीजे ब्रेक. चला फील्ड पोझिशन सजवून घ्यायचे आहे. ओमसागर ब्राह्मणगाव प्लेन 11 मध्ये संतोष वळवी देखील पाहायला मिळत आहेत. गुगली या नावानं मात्र प्रसिद्ध आहेत. 28 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण करायचं आहे विजयासाठी साई कृपा स्पोर्ट विरारपाडा टीमला. आणि पहिला गोलंदाज विकेश खरपडे उर्फ विकी. विकी सध्या तरी खूप फेमस आहे. म्हटलं जातं लोणावळ्याची चिकी आणि ओमसागर ब्राह्मणगावचा विकी सध्या तरी भन्नाट फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या विकीच्या अगेन्स्ट कशा पद्धतीची बॅटिंग केली जाईल. राजेश गोरकने अँड दयानंद तुंबडा ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ही जोडी आहे ना, या जोडीमध्ये सर्व काही लपलंय साई कृपा स्पोर्ट विरारपाडा टीमचं.
14च्या सरासरीने 28 धावा पूर्ण करायचे मॅच जिंकण्यासाठी साई कृपा स्पोर्ट विराफाडा टीमला. पहिला बॉल फेस करत असताना मिस टाइम फटका झालाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे देवा. ओ हो ये क्या हुआ, ऊपर वाले ने लड्डू गिराया था मुंह में देवा के, लेकिन देवा कहते हुए ये मेरे को नहीं खाना है, छोड़ दिया इस बार. बहुत बड़ी गलती करते हुए खिलाड़ी शॉट मिड ऑफ पे. एक छोटासा झेल होता मात्र तो झेल कॅरी करू शकला नाहीये. कदाचित सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती आली असावी हा संदेश मात्र त्या ठिकाणी त्यांनी दर्शवला. पहिल्या बॉलवरती संधी उपलब्ध करून दिली होती. यावेळेस आपण पाहिलं तर कॉटन बॉल, मोठी विकेट, दयानंद तुंबडा आउट. से सीधी बजे हाथ से साली साला आइला उस्मा आई का पोरी आले आले. मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू खिलाड़ी. मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू. शराबी होश उड़ा ले जाए, इस लड़की है या है कयामत दिल से निकले हैं. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले होते. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आपण या ठिकाणी पाहिलं तर एक महत्वाची विकेट दयानंद तुंबडा हा मात्र या ठिकाणी बाद होतोय. चला घाई करायचे, खूप वेल होतोय या मॅच करता. विकी वर्सेस विकी, कुठला विकी श्रेष्ठ ठरणार आहे यावेळेस आपण पाहतो. फटका सुंदर आहे, क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळतंय. मिड विकेटला पकडला गेलाय झेल आणि समाप्त झालाय. विकी बाद आले. या खेळाडूचा खेळ इज आउट. विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती आहे यावेळेस गोलंदाज विकेश. विकेट हॅट्रिक घेतो तर 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल हेमंत लाखात यांच्याकडनं. यावेळेस विकेटची हॅट्रिक होईल का, क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि पकडला जातोय झेल आणि विकेटची हॅट्रिक देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. समीर आला होता नंबर 4 या क्रमांकाने खेळण्याकरता, परंतु समीरला देखील डगआउटचा रस्ता दाखवलाय.
षटकातील पुढचा बॉल. त्यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. यष्टिरक्षक थोडासा दूर राहिला होता झेलपासनं, परंतु थोडंसं क्षेत्ररक्षण खराब आहे मित्र म्हणेन. 2 धावा अचूक पद्धतीने या ठिकाणी पूर्ण केली आहेत. 2 टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 3. जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ संपलाय. 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चला घाई करा, थोडासा वेळ जास्त घेत आहे ओमसागर रामणगाव. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू देखील येतोय डॉट आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आता मात्र 6 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता असणार आहे. धन्यवाद डीजे. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 25 धावांची आवश्यकता. चला मॅच ऑन करायचे. षटकातील पुढचा बॉल. मिस टाइम फटका, बॅटची लिडिंग एज. आणखी एक धक्का बसतोय. राजेश गोरकर देखील होते आउट. यावेळेस फटका सुंदर आहे. गॅपमध्ये चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं रवाना झालाय. पंडित सुरुंग आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु चेंडूची फेकी येईपर्यंत 3 धावा ह्या कंप्लीट केल्या गेल्यात. 3 टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 6 या आकड्यावरती. यावेळेस हवाई हल्ला केलाय ऋषिकेश दोदडेनं. चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता येतो षटकार. तीन चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. त्यावेळेस आपण पाहतोय चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील 2.
यावेळेस आपण पाहतोय फटका सुंदर आहे लॉंग ऑफला. एक सिंगल धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 15. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर 13 धावांची आवश्यकता आहे. मात्र चेंडू शिल्लक आहे फक्त 1. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर ओम सागर ब्राह्मणगाव या संघाने मात्र हा विजय संपादन या ठिकाणी केला आहे. कॉंग्रॅच्युलेशन ओम सागर ब्राह्मणगाव अँड हायलेक साई कृपास्फूट विरारपाडा टीम. चला टॉससाठी या. अष्ट उजाल हुपाडा टीम अँड ओम सागर ब्राह्मणगाव. चला टॉससाठी यायचं आहे. बाकीच्यांनी हँडसेक करा. करंदार या. तर आदरणीय सन्माननीय या ठिकाणी आपण पाहतोय चंद्रकांतजी पागी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सह्याद्री स्पोर्ट बाफाणे आयोजित सह्याद्री चषक 2024च्या या भव्य दिव्य क्रिकेटच्या सोहळ्या